ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी निड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवले वाढवले त्या राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या सर्व महान मानवांना वंदन करून येथे जमलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। शब्द नव्हे हे तर शस्त्र आहे, लेखणीचा प्रत्येक वार हा अस्त्र आहे। राजसत्ता हादरते जिथे ओळ उमटते, क्रांती तिथेच लेखणी उसळते। न्याय अन्यायांचा हिशोब करते, दबलेल्या आवाजांना ती उभारी देते। पिढ्यांमधला अंधार ती दूर करते, लेखणी समाजाला दिशा देते। लेखणी हे केवळ लेखनाचे साधन नसून ते विचारांची आणि परिवर्तनाची शक्ती आहे। ज्या काळात एक साधं वाक्य बोलणे गुन्हा मानलं जात होतं, त्या काळात एका व्यक्तीने लेखणी उचलली आणि ती लेखणी तलवारीपेक्षाही धारदार होती। ती लेखणी ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारी ठरली। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच या ज्वलंत घोषणेने एका झोपलेल्या देशाला जाग केलं। तरी घोषणा तलवारीतून नाही आली, बंदुकीतून नाही आली, ती आली लेखणीमधून। ते महामानव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ज्यांनी शब्दाचं सामर्थ्य ओळखलं आणि लेखणीला शस्त्र बनवलं। लोकमान्य टिळकांनी लिहिलेले एक एक वाक्य म्हणजे समाजात टाकलेले एक एक बीज होतं। कधी ते विचारांचं झाड झालं, तर कधी बंडाचं वादळ, तर कधी जनतेच्या मनात पेटली स्वराज्याची मशाल। त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू करून इंग्रजांविरुद्ध जनमत तयार केले। ही वृत्तपत्रे केवळ बातम्या देण्यासाठी नव्हती, ती होती इंग्रज सत्तेच्या विरोधात लोकशक्ती उभी करण्याचं माध्यम। केसरीतील त्यांचे अग्रलेख म्हणजे लोकजागृतीचे लोहस्तंभ ठरले। टिळकांचे लेखन केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं, त्यांनी भारतीय तत्वज्ञान, धर्म, संस्कृती आणि शिक्षण यावरही विपुल लेखन केले। टिळकांनी त्या काही धर्म म्हणजे कर्मकांड, रूढी अंधश्रद्धा, जातीय विषमता आणि अस्पृश्यता समाजाला पोखरत होते, तेव्हा मंडालेच्या तुरुंगात बसून त्यांनी गीता रहस्य या धार्मिक ग्रंथावर आधारित पण राष्ट्रप्रेमाने भरलेले लेखन केले। हे लेख युवकांना कर्तव्याच्या वाटेवर जाण्यास प्रेरणा देत असे। टिळकांनी लिहिले, धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर धर्म म्हणजे कर्तव्य, हे त्यांनी गीता रहस्य या ग्रंथातून स्पष्ट केले। तत्कालीन भारत हा जातीमध्ये विखुरलेला होता। ब्रिटिश धोरण डिवाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य करा चालू होते। टिळकांनी याला सार्वजनिक सणांच्या माध्यमातून उत्तर दिले। गणेशोत्सव आणि शिवजयंती हे टिळकांसाठी धार्मिक कार्यक्रम नव्हते, ते होते जनजागृतीचे, संघटनांचे आणि राष्ट्र निर्मितीचे सशक्त हत्यार। त्या काळी स्त्रियांचे शिक्षण व्यर्थ मानलं जात होतं, विधवा पुनर्विवाह अशक्य मानले जात होतं। टिळकांनी हे सगळं स्पष्ट लेखातून विरोधात मांडलं। त्यांनी लिहिलं, जर समाजाला बलवान बनवायचं असेल तर स्त्रियांना शिक्षण आणि संधी द्यायलाच हवी। त्यांनी स्त्रियांना सांस्कृतिक निर्माता मानलं, त्यांच्या सशक्तीकरणासाठी विचार पेरले। टिळकांची लेखणी बुद्धीला आवाहन करणारी आणि मनाला जागवणारी होती। त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा आणि जातीय विषमता यांच्यावरही प्रहार केला। त्यांनी स्वदेशी वस्तूंचा प्रचार लेखातून केला। ते म्हणाले, स्वदेशी वस्त्र घाला, स्वदेशी विचार करा आणि स्वदेशी आत्मा जपा। त्यांच्या लेखणीमुळे लोकांनी परकीय माल जायला भारतीय कारागिरांना बळ मिळालं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास शिकवलं। एका प्रसंगी टिळकांनी असं लिहिलं, जोपर्यंत जनतेला त्यांचे हक्क माहित होत नाही तोपर्यंत ते मागत नाहीत, आणि जोपर्यंत ते मागत नाहीत तोपर्यंत शासन त्यांना ते देत नाही। अशा जयजयित लेखांनी त्यांनी लोकांच्या मनातील क्रांतीचं तापमान वाढवलं। पण मित्रांनो, टिळकांचं स्वराज्य आज खरंच पूर्ण झालं का? टिळकांचं स्वराज्य फक्त इंग्रजांविरुद्ध नव्हतं, तर अंधाराविरुद्ध, आत्मकेंद्रित राजकारणाविरुद्ध सुद्धा होतं। ते स्वराज्य आजही अपूर्ण आहे, कारण शिक्षण अजूनही सर्वांपर्यंत पोहोचले नाही, अन्याय आजही समाजात दिसतो आणि एकतेपेक्षा जातपात देश वाढत आहे। म्हणून आज खरी गरज आहे टिळकांची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या जिद्दीची आणि त्यांच्या निष्ठेची। आज आपण सर्वांनी मिळून ठरवलं पाहिजे की टिळकांचं स्वराज्य आपल्या कृतीतून साकार करायचं आहे। धन्यवाद।